बरं आता मला सांगा, सगळं बालपण तिथे गेलं म्हणजे आळेफाट्याला ना? हो. शाळा वगैरे तिथेच होती? हो. कुठली शाळा? ज्ञान मंदिर हायस्कूल. किती लांब होती घरापासून? काही नाही, अर्धा किलोमीटरपेक्षा कमी. मग कसं जाणं येणं? पायी पायी किंवा मग सायकल अवेलेबल असेल तर मग सायकल. सायकल. तुमची शाळा इथून किती लांब? गावाच्या बाहेर प्रगती विद्या मंदिर. वा, तिथे सगळी प्रगती झाली. हो 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 ना? का हसला तो तुम्ही? काही गोड प्रश्न विचारला का? इथं हसू का येतंय मला कळेना झालं. आमची प्रगती झाली ह्या विषयावर. त्यांची प्रगती झाली ना मग त्यावर आनंद खुश. आनंद झाला, आनंद झाला. पण सांगा मला, तुम्ही कसं काय म्हणजे शाळा इथेच? हो हो. कॉलेज पण? कॉलेज निगडी प्राधिकरण, निगडी महासकाम कॉलेज. अच्छा. आणि तुमचं कॉलेज? तिथेच ज्ञान मंदिर हायस्कूल. सगळं तिथेच? तुम्ही काय आळेफाट्याच्या हो चौकात? नाही, मग ग्रॅज्युएशन इकडे आल्यानंतर 12वीतच लग्न झालं. 12वी झाल्यानंतर आणि मग इथे आल्यावरती ग्रॅज्युएशन झालं, फॅशन डिझायनिंग झालं. अरे वा, सासरी आल्यावर. हो हो. व्हेरी गुड. पण कसं जमलं कसं आता लग्न? आता लग्नापर्यंत पोहोचला तर सांगा जरा. लग्न म्हणजे माझे वडीलच यांच्यासाठी स्थळ पाहत होते. तुमचे बाबा त्यांच्यासाठी स्थळ बघत पाहत होते? होते. आमचं जुनं नातं आहे. हा. बर. हा. तर ते स्थळ पाहत होते. भाऊंनी 2-3 मुली दाखवल्या. वडिलांना भाऊ म्हणते. तर 2-3 मुली दाखवल्या, पण यांना काही पसंत पडल्या नाहीत त्या. आणि मग नंतर आमच्या औंधताई आहेत, थोड्या दिवसांनी त्यांचा फोन आला घरी. मीच उचलला. मग त्यांनी आजीचा फोन नंबर घेतला आणि त्यांच्याशी बोलल्या डायरेक्ट, असं असं आहे. आणि मग नंतर फोन 11-11:30ला आला आणि वडील, आत्या, काका हे सगळे लगेच 4 वाजेपर्यंत इंदोरीत टच. लगेच आले? हो. आधी वडील म्हणजे नाहीच म्हणत होते, म्हणजे आधी स्थळं आली होती पण ते नाही म्हणाले नाही. पण यांचं स्थळ आलं तसं काय झालं कळलंच नाही. ते डायरेक्ट भाऊ लगेच निघाले 4 वाजता लगेच इथेच. तुम्ही कधी बघितलं त्यांना पहिल्यांदा? ज्यावेळेस पाहायला आले त्यावेळेस. आणि तुम्ही यांना? नाही, त्याच वेळेला पाहायला. त्याच वेळेला? अगोदर आई वडिलांना वगैरे भेटणं, त्यांचं येणं जाणं चालू असायचं. मग कसं जमलं म्हणजे? मग कसं काय, त्या दिवशी बोललात की नाही एकमेकांशी? तुम्ही दोघे बोलले की नाही? नाही, त्यावेळेस म्हणजे नव्हती पद्धत. नाही एवढं काय. नाही. त्यावेळेला म्हणजे साधारण कुठल्या काळातलं सांगा? 2001 म्हणजे 2001 म्हणजे केवढा मोठा काळ ना. पण नव्हतंच म्हणजे गावाकडे तर नाहीच. लगेच होकार झाला? हो कर म्हणजे वडिलांवरतीच सगळं होतं असं. लगेच म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 2-4 दिवसानंतर माझ्या होकाराचा काही प्रश्न नव्हता, यांच्याच होकाराचा प्रश्न होता. का असं का? म्हणजे आता मुलाकडून होकार यावा लागतो ना. असं असतं? मग मुलाचा होकार कधी आला? घरच्यांचा निर्णय घेऊन नंतर 2-4 दिवसांनी दिला. दुसऱ्या दिवशीच मला वाटतं फोन आला लगेच. पण मला सांगा, आता मला तुम्हाला विचारायचं की होकार दिल्यानंतर आळेफाट्याला जावं असं किती वेळा वाटलं तुम्हाला? नाही वाटायचं, पण एकदा फोन केला होता. नाही. नाही सांगा आता. लँडलाईन होता त्यावेळेला त्यांच्याकडे. बोला, काय झालं मौली? फोन केला, योगायोगाने यांनीच उचलला. नाही ते योगायोग नसतात. सांगा काय झालं? नाही तेच ना, योगायोगाने खरंच मीच उचलला. पण माझ्यासाठी फोन येणं हे मला कधीच अपेक्षित नव्हतं. मैत्रिणीकडे कोणाकडे फोन नाही. आमच्या घरी फक्त 1-2 ठिकाणी फोन. कोणाचा फोन येणं जाणं नसतं. यांचा फोन आला. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.